तिरंगा म्हणजे अभिमान, तिरंगा म्हणजे स्वाभिमान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ब्राह्मणी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक कळमेश्वर असा रॅलीचा मार्ग होता. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रप्रेम, एकता आणि तिरंग्याप्रती अभिमानाची भावना या रॅलीतून पाहायला मिळाली. तिरंगा रॅली ही इथे काढली आणि आपल्या प्रती या संपूर्ण देशाप्रती असलेलं आपलं प्रेम, आपल्या मनामध्ये असलेली असीम देशाप्रती निष्ठा, देशभक्ती ही जागवण्याचं व दाखवण्याचं काम या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आपल्या सर्व असंख्य लोकांनी, जनसामान्यांनी केलं. आणि त्या निमित्ताने राष्ट्रभक्तीचा हुंकार हा गल्लोगल्ली घरोघरापर्यंत ह्या कळमेश्वर नगरीच्या नक्कीच पोहोचलेला असेल. आपण देशाप्रती इमाने इतबारे त्या निमित्ताने कार्य केलं पाहिजे. शेवटी हा देश येणाऱ्या 2047 सालापर्यंत आपल्याला जगद्गुरू करायचा आहे. आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हायचं आहे. आपल्याला कोणत्याही प्रगत राष्ट्रापेक्षा जास्ती चांगलं कार्य हे करून दाखवायचं आहे. आणि म्हणून आजच्या ह्या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पण करायचं आहे की आपल्या स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी, या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने निष्ठेने काम केलं पाहिजे, प्रामाणिकतेने काम केलं पाहिजे. आणि नक्कीच त्या माध्यमातून ह्या देशाला जगद्गुरू करण्याच्या दृष्टीने, अग्रेसर करण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण आजच्या दिवशी कर्तव्यबद्ध झाला. त्यासाठी सर्वांचं इथे मी अभिनंदन नक्कीच करतो.